नमस्कार मित्रांनो. कन्या राशीचा जो स्वामी आहे बुध, त्याचप्रमाणे रवी आणि शुक्र हे जे तिन्ही ग्रह आहेत, या तिन्ही ग्रहांची युती कन्या राशीमध्येच सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, हा व्यय स्थानात महत्त्वपूर्ण अशा अशुभ स्थानात सप्टेंबर महिन्याचा बराचसा कालावधी राहणार आहे. हे सर्व ग्रह याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचा संपूर्ण प्रभाव परिणाम सप्टेंबर महिन्यासाठी तुमच्या राशीवरती म्हणजे कन्या राशीवरती कशा प्रकारे असणार आहे, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनावरती होणारे जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 5 तारखेनंतर व्ययात भ्रमण करेल आणि दिनांक 24 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये रवी, बुध, शुक्र आणि केतू या सर्व ग्रहांचं भ्रमण असणार आहे आणि हे सर्व ग्रह परस्पर युतीमध्ये सुद्धा जाणार आहेत. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की वक्री असणार आहे आणि राशीचा जो सगळ्यात नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे मंगळ, अष्टमेश आहे तो तुमचा, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा एकत्रितपणे विचार करायचा झाला, तर हा जो संपूर्ण महिना आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. अर्थात अलर्ट राहणं हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, कारण तुमची जी राशी आहे, सर्व राशीमध्ये सर्वात नेहमीच अलर्ट असते. परंतु या महिन्यामध्ये होणार काय, की गोष्टी अशा प्रकारे समोर येतील, की तुम्हाला काही निर्णय हे घ्यावे लागतील परिस्थितीवर, परंतु ते निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्ही रिस्क घ्याल आणि ते रिस्क तुमच्या अंगलटी येऊ शकेल. तर या सर्व संदर्भात मौनम सर्वार्थ साधनम किंवा बरोबर नाकासमोर चालणं हे धोरण सर्वात उत्तम ठरेल. कारण तुमचे घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरतील. त्यावेळेस तुम्हाला वाटेल, की गोष्टी बऱ्याचशा चांगल्या आहेत, फेव्हरेबल आहेत. इतरांनी केलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी फेव्हरेबल झाल्यात, मग आपणही काही गोष्टी किंवा निर्णय घेऊ. परंतु ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे निर्णय घ्यायला जाल, त्यावेळेस ते नेमके चुकण्याची शक्यता जास्त राहील. या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे होईल. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त येईल. तुम्ही तुमच्यापर्यंत 100% काम करा, परंतु जे रिझल्ट्स जे मिळायला हवेत ते मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल. त्यामुळे थोडंसं चिडचिड तुमच्यामध्ये दिसून येईल. काळजी घ्या, या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोष्टी वेगळ्या प्रकारे करू नका. तुम्हाला त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा तो सगळ्यात महत्त्वपूर्ण शुभफलदायी ग्रह आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 19 तारखेनंतर तो स्वतःच्या राशीत द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. संपूर्ण महिना हा शनी वक्री अवस्थेत राहणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे लाभस्थानामध्ये तुमचा बुध भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक आवक तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. म्हणजे जे नेहमी तुमची जी आर्थिक आवक आहे ती नेहमीप्रमाणे राहील. मात्र इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीमध्ये दिनांक 17 तारखेनंतर जो रवी आहे तो भ्रमण करणार आहे आणि 19 तारखेनंतर जो शुक्र आहे तो स्वतःच्या राशीमध्ये जाणार आहे द्वितीय स्थानामध्ये. तो द्वितीयातला जो शुक्र आहे तो आणि तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो रवी आहे, दोन्ही थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग आहे, तुमचे जे खर्च आहेत, हे थोडे जास्त करू शकेल. तर त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण आवक तुम्हाला चांगली राहील, पण तो खर्च जास्त असणार कारणामुळे तुमचं पैशाचं गणित या महिन्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग करा, शॉर्ट टर्ममध्ये अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा चतुर्थीश जो आहे, तुमचं जे गृहसौख्य आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर चतुर्थीश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तो मार्गस्थ आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचं जे बॉन्डिंग असेल ते अतिशय चांगलं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री असणार आहे आणि तुमच्या 5व्या स्थानामध्ये मंगळाची 8वी दृष्टी सुद्धा येणार आहे. तिथे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या राहतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे वादविवाद होतील. चहाच्या कपातील ज्याला आपण वादळ म्हणतो ती थोडी होऊ शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये होणारे बरेचसे ग्रह जमा होणार आहेत. तिथे ग्रहणाचा सुद्धा थोडासा हे आहे प्रभाव असणार आहे. त्यामुळे थोडंसं तुमची मानसिकता बिघडल्यासारखे वाटेल आणि त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती जाणवेल. तर त्या संदर्भात थोडंसं स्वतःला समजून घेणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास झाले तर त्यावरती लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. एक गोष्ट मात्र खूपच चांगली आहे, तुमच्या भाग्यस्थानात असणारा जो गुरु आहे तो तुमच्या राशीला आणि तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे. त्यामुळे गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की टोकाच्या होत आहेत परंतु ते प्रत्यक्षात टोक गाठणार नाही, जे की खूप चांगली गोष्ट आहे. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा कालावधी संपूर्ण चांगला आहे. थोडासा फसवा असू शकतो. लक्षात घ्या, गेल्या काही महिन्यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल
की तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत आहेत किंवा ग्रोथ तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत आहे. परंतु ह्या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या जाणवतील. कारण ग्रहण असणार आहे, तर साधारण काळजी घ्या. थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. अति आत्मविश्वासापोटी तुमचं नुकसान होऊ शकेल. तर एफर्ट किंवा प्रयत्न करणं गरजेचं राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्या संदर्भात काळजी करू नका. मात्र तुमच्या आणि तुमच्या जे वैवाहिक जोडीदार असतील, त्यांच्या थोडेसे वादविवादाच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. कारण तुमचं मानसिक स्थैर्य या मनावंच तेवढं स्थिर नसेल. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो आहे बुध, जो की लाभातून व्ययात आणि व्ययातून तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारे, व्ययामध्ये बरेचसे दिवस तो राहणार आहे. आणि तुमच्या दशम स्थानात किंवा कर्मस्थानामध्ये मंगळाचं सुद्धा भ्रमण आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील, त्यांच्यावर वादविवादाच्या ठिणगी उडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्रासंदर्भात थोडं स्ट्रेस, टेन्शन सुद्धा जाणवते आणि त्या संदर्भात तुम्हाला फिरणं वगैरे जास्त होईल आणि तुमच्या आपल्या कामाचं अप्रिशिएशन होत नाही. आपल्याला ते जास्त प्रेशर दिला जातो, आपण जास्त काम केलं जातंय. कदाचित काम वगैरे सोडण्याचे किंवा जॉब सोडण्याचे तुम्हाला मनात बरेचसे विचार येतील, परंतु त्याला अजिबात बळी पडू नका. कारण तुमचे अंदाज चुकते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की तुमच्याच राशीत होणारे जे ग्रहण आहे किंवा रवी बुध शुक्राची युती केतूबरोबर होणार आहे, ते तुमचे जे एकंदरीत विचार आहेत ते चुकवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील ते नेमके तुम्हाला कशा प्रकारचे जाणवतील. जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. थोडंसं तुम्हाला तुमचे जे स्पेंडिंग असेल किंवा खर्च असेल त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आर्थिक आवक चांगली राहील, परंतु खर्च कसे, कुठे, कधी करायचे या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र योग होणार आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या ज्या भावभावना थोडंसं जास्त प्रमाणात जाणवतील. चुकीचे निर्णय वगैरे घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. मानसिक आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला शुक्र आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण अतिशय उत्तम असणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. फिरणं वगैरे जास्त होईल. पैशाची आवक उत्तम राहील. तुम्ही स्वतःवरती काही खर्च करू शकाल, ज्याच्यामुळे हा जो योग आहे तो तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. खास करून ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत, त्यांना काही चांगले अनुभव सुद्धा या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, जो शनी तुमच्या षष्ठ स्थानात वक्री अवस्थेत आहे, दोघांचा प्रतियोग तुमच्या मानसिकतेवरती लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. चुकीचे निर्णय घेणं किंवा प्रेशर खाली येणं किंवा प्रेशर खाली दबून जाणं असे काही अनुभव या संदर्भात येतील किंवा जास्त अति प्रेशरमध्ये ब्लँक होणं असे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर कुठल्याही प्रकारचे निर्णय मात्र चुकीचे घेऊ नका. थोडंसं मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषित थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण उत्तम राहील. तुमची कार्यक्षेत्र जबरदस्त दिसून येईल. तुमच्या ऊर्जा सुद्धा खूप चांगली राहील. अर्थात थोडंसं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिनांक 20 तारखेला होणारा जो प्रतियोग आहे तो आरोग्याच्या संदर्भात थोडे त्रास निर्माण करू शकेल किंवा वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण डिफरन्स ऑफ ओपिनियन किंवा गैरसमजाची थोडेसे वातावरण तयार होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. काही उत्तम संकल्पना किंवा उत्तम आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील, जी की पॉझिटिव्ह असू शकते. या संदर्भात तुम्ही निर्णय मात्र जरूर घेऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तर थोडंसं भावभावनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र या दरम्यान घेऊ नका आणि कागदोपत्री व्यवहारापासून थोडेसे लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 28 आणि 29 या 2 तारखा आहेत. या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. कारण रवी आणि बुध या दोघांची
या दोघांबरोबर केतूची युती असणार आहे. ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि जो रवी आहे तो तुमचा व्ययश आहे. त्यामुळे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय म्हणजे कितीही जरी तुम्हाला योग्य वाटले किंवा अनुकूल वाटले तरी अजिबात घेऊ नका. कारण पुढे जाऊन तुम्हाला तुम्हाला त्या संदर्भातले काही वाईट अनुभव येऊ शकतील आणि त्या अनुभवाचा जो प्रभाव आहे संपूर्ण जीवनभर तुमच्यावरती राहू शकेल. तर या संदर्भात 28 आणि 29 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. कारण त्याच्या खूप वेगळ्या किंवा वाईट पद्धतीचे प्रभाव पडण्यामध्ये तुम्हाला पुढच्या आयुष्यात किंवा भविष्यामध्ये दिसू शकेल. तर काळजी घेणे गरजेचं राहील. कारण मी सुरुवातीपासून जे सांगतो आहे, की ग्रहणाचा जो प्रभाव परिणाम आहे, हा तुमच्यावरती दिसून येईल. या संदर्भात अलर्ट राहा. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो शनी वक्री तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. दोघांचा त्रिकोण योग शुभ फलदायी खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भात राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये नवीन-नवीन काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील आणि तुमचे घेतलेले निर्णय या संदर्भात अचूक ठरू शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे, हे दिनांक 2 तारखेला तुमच्या व्यय स्थानात असणार आहे. काळजी घ्या, व्ययातली अमावास्या ही अशुभ फलदायी असणार आहे. व्यय स्थानात अमावास्या होणार, त्याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये ग्रहणाचा प्रभाव सुद्धा या महिन्यादरम्यान जाणवणार आहे. काळजी घ्या, महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात अजिबात जाऊ नका आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. म्हणजे 2 तारीख आणि 17 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.